नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पाणी येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु जर अशा परिस्थितीमध्ये कार अचानक बंद झाली तर मोठी समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा लोक घाबरून अशा चुका करतात ज्यामुळे कारच्या इंजिन आणि इतर भागांचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुमची गाडी देखील पाण्यामध्ये अडकली आणि थांबली तर आजच्या या व्हिडिओमध्ये देण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वारंवार कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका. पाण्यात गाडी गेल्यानंतर गाडी थांबली असेल आणि ती पुन्हा जर तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही चूक करू नका. असं केल्यानं एअर फिल्टर किंवा एक्झॉस्टद्वारे इंजिनच्या आतमध्ये पाणी पोहोचू शकतं आणि यामुळे इंजिन लॉक होऊ शकतो, ज्याला हायड्रोलॉक म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये इंजिन दुरुस्त करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट करा ती म्हणजे इग्निशन ताबडतोब बंद करा. गाडी बंद पडल्यानंतर प्रथम इग्निशन बंद करा आणि चाबी बाहेर काढा. यामुळे कारची इलेक्ट्रिक सिस्टम, सेन्सर आणि इतर महत्त्वाच्या भागांचं शॉर्ट सर्किटपासून संरक्षण होऊ शकतं. पाण्याची पातळी झपाट्यानं जर वाढत असेल तर गरज पडल्यास बाहेर पडणं सोपं व्हावं यासाठी खिडक्या तुम्ही वेळेत उघडा. त्यानंतर पुढची काळजी घ्या ती म्हणजेच पाणी वाढलं की ताबडतोब बाहेर पडा. कारण कारच्या सभोवतालचं पाणी जर सातत्यानं वाढत असेल तर आतमध्ये बसण्याचा धोका पत्करू नका. शक्य तितक्या लवकर सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा पाण्याच्या दबावामुळे कारचे दरवाजे उघडत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये खिडकीतून बाहेर पडा आणि एखाद्या उंच आणि सुरक्षित ठिकाणी जा. त्यानंतर पुढची काळजी घ्या ती म्हणजे कार सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा. पाण्याचा प्रवाह जर मजबूत नसेल आणि परिस्थिती सुरक्षित वाटत असेल तर आपण कार न्यूट्रल गिअरमध्ये ठेवू शकता आणि हळूहळू पाणी कमी झालेल्या ठिकाणी ढकलू शकता. यानंतर विश्वासू मेकॅनिकशी संपर्क साधा आणि त्यानंतर गाडी चालू करा. त्यानंतर तुम्ही टोईंग आणि विम्याची मदत घेऊ शकता. कारण जर कार पाण्यातून बाहेर पडूच शकली नाही तर ती जबरदस्तीनं चालू करण्याचा प्रयत्न करू नका. अशा परिस्थितीमध्ये टो ट्रकची मदत घ्या. तसेच आपल्या विमा कंपनीला झालेल्या घटनेबद्दल माहिती द्या. यानंतर मेकॅनिककडनं कार तपासून घ्या आणि तपासणी केल्याशिवाय इंजिन पुन्हा सुरू करू नका, नाहीतर इंजिन लॉक होण्याचा धोका वाढतो. त्यानंतर जर तुमच्या गाडीमध्ये इंजिनमध्ये पाणी शिरलं असेल तर त्याची काही चिन्ह आहेत ती ओळखा. डीप स्टिक काढून झाल्यावरती इंजिन ऑइलमध्ये पाण्याचे थेंब किंवा पांढरे फोम दिसले तर ते असं दर्शवू शकतं की पाणी इंजिनपर्यंत पोहोचलंय. अशा परिस्थितीमध्ये प्रथम स्पार्क प्लग किंवा इंजेक्टरची मेकॅनिककडनं तपासणी पूर्ण करा आणि कारचा निचरा झाल्यानंतरच कार पुन्हा सुरू करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हीही कधी पावसात कार बंद पडून पाण्यात अडकलात तर ही काळजी घ्यायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून तुमचं मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.